काय शोधतोस? अगे आहे मगापासून ना मांजराचा आवाज येता. घरभर शोधलं पण खयच दिसत ना. गुट मारता नुसता. असतली काहीतरी. थांबायचं. या ना बाई दूध देते. ह्या नेऊन बाहेर ठेव. खय असं गो. ये ये. म्याव. खय गेला. म्याव. भूक लागली ना. खय गेला ह्या. पांडू काय रे गप गप कित्याक बसलं. ये हायसर ये. ये या दूध घे. आणि काय करशील. माका काय माहित. अरे मांजूर खय असा ना आता बघ आणि दे तिका. भूक लागली असत ना तिका. आरडता नुसती मगापासना. वहिनी मांजूर नाही पिऊचा दूध. अरे तू दी तर. ती पिणार की नाही तर तुका काय माहित. धर दी तिका दूध. वहिनी मांजूर मेला की दूध पिता काय. अरे काय बोलतस या. मेला मांजूर मेला. कालच्या कुता जिता आज मेला. गोळी झाल्याने ना मेला. तैसरा मागल्या दाराक असे असे डोळे असे बंद केल्यानं मेला मांजूर. वहिनी फोटो शिवताना मांजूर होय ना. मी त्याच्या पिल्लांका खेळणार होतय. 2 पिल्ला येणार होती. नाही नाही 4 पिल्ला येणार होती. आता नाही येणार पिल्ला. फोटोशी मांजूर मेला. सरिता सरिता काय झाला. काय रे काय झाला. दत्त भाऊ तैसर मागल्या जरा मांजूर मेला. फोटोशी मांजूर गोळे लागून चिंदू चिंदू झाले. पिला पण मेली. दत्ता ते का आत घेऊन जा. अरे नको त्या कानावर पडल्यावर पार घाबरताला नाही तर काय. पांडू काय मांजूर. ते मागल्या जरा का गोळी लागली ते का चिंद चिंदू झाले. मेला मांजूर. अरे असं काय बोलू नको. नाथक तर पुरुष सांग. पुरुष सांगते नाथक. नाथ नाथ. हो काल तुम्ही गोळी झाडलास ना. ती मांजराक लागली. फोटोशी होती ती. अंजूर मरण बरं नाही हो. सरिता लय घाबरला. याचा पौर शाबूत हा ना. नाही नको. ही खुर्ची नेण्यात काहीच अर्थ नाहीये. हाय ग. ही भांडी
ही नेण्यात पण काही अर्थ नाही. ही नेऊन कुठे ठेवणार मी? उगाच माधवला अडचण होईल. नको. त्यापेक्षा तेवढीच नेते जेवढी मला गरजेची. काय पाटणकर बहिणू, काय चालला? हे बाबा, बरं झालं वेळेवर आलास तू. काय झालं, काय काम? हा, हो ना. हे बघ ना, खाली ना 2 पाट आहेत, तेवढे काढून दे ना मला. वैत हा. काय हो पाटणकर बहिणू, ह्या सगळ्या किती काढून ठेवलास तुम्ही? हा, चोंट्या, हे 2 डबे घराकडे घेऊन जा. माका किती? हा, अरे, कोणाला दळण द्यायचं असेल ना तर उपयोगी पडेल. हे बघ, आणि याच्यातलं तुला दुसरं काही हवं असेल ना तर तेही घेऊन जा तू. पाटणकर बहिणू, काय काय चालला काय? हा, या सगळा माका किती देतास तुम्ही? काही नाही रे, ते मी काय नाही, सहज आपलं. तू बघ, तुला यातलं काही हवं असेल. ना आता काळ घात करणारे तुझ्यावर. तुझी वेळ भरत आली आहे अण्णा. आता मी हसेन तुझ्यावर, कारण तुझ्या जवळ आता तुझं कोणीच राहणार नाहीये. अगदी तुझी शेवंता सुद्धा. अरे चोंट्या, बघत काय बसलायस? घे ना, तुला ह्याच्यातलं काय हवं असेल तर घे. नाही घेऊन जाऊ काय नाही, पण यातला काय अण्णांनी दिले नसला तर? अण्णा सगळा तुमका कसा प्रेमान देतात अगदी, आणि त्यातलाच मी जर काही घेऊन गेलंय हे अण्णांका कळला तर माझी काय मग खैर नाही. हा, अरे नाही कळणार त्यांना, आणि अगदीच कळलं ना तर मी आहे ना, मी तुला काही होऊ देणार नाही. तू बिंदास घेऊन जा. हा, मग ह्यो पाठ घेऊन जाते. दोन्ही नेलेस ना तरी चालेल. हा, आता तुम्ही म्हणतास तर घेऊन जाते. आणि ही 4 भांडी. हा, अरे सगळं नेलंस ना तरी माझी काही हरकत नाही. बरं, ठीक. अहो पाटणकर बहिणू, अहो या सगळ्याची माका काय गरज असा? माका नको. हैसरच रवानते. हा, अननू येते मी. हा, काय या सगळं? धर्मशाळा काढलंस? या सगळ्या कित्या वाटूक काढलंस? अण्णा, अहो काय झालं तुम्हाला? भीती वाटत गो, लय भीती वाटत. अण्णा नाही का भीती वाटते? तू माका सोडून जाऊ असं वाटतं. तू माझ्यापासून काही लांब निघून जाशील. कोणी सांगितलं तुम्हाला? कोणी बोललं का काही? असं मन सांगता. काहीतरी विचित्र वय. माझं काय चुकलं तर माका सांग, मी चुका सुधारूक तयार असे. तू म्हणशील तर सगळा होईल, पण या गाव सोडून, या घर सोडून, माका सोडून काय जाऊचा नाही जाणार ना. काय नाही ना जाणार काय? मी तुझ्या पाया पडतो. अण्णा, अण्णा काय करता तुम्ही? जवसर तू माझी शपथ घेऊन सांगणार नाही तवसर मी हसून काय जाणार नाही. सांग सगळा कित्या काढलीस? अण्णा होते, मी अडगळीतलं सामान साफ करत होते. आणि राहिला प्रश्न कुठे जाण्याचा, तर तुमची शपथ मी कुठेही जाणार नाही. खरं?
काय गो काय झाला? या घरात कधी काय होत सांगता येत नाही. अहो अण्णाने त्या मुख्य जीवक मारला नाही की त्या काय चूक होती त्याची? उठात उठात पार होता त्या मांजरीच्या. काय चालला या माणूस असत की कोण आहेत ते? सरिता तू नको त्रास करून घेऊ. त्रास होता, अण्णांच्या वागण्याचा त्रास होता. ती माणसांका किती निष्पाप जीवांक चढला नाही असं ते. किती जणांचे जीव घेतला नाही असं. आणि ह्या सगळा एकदा भोगूचा लागत ना तेव्हा सगळ्या घराची वाताहत होत. त्यांच्या पापाची शिक्षा आपल्या भोगूची लागत, आपल्या पोरांका भोगूची लागत. सरिता सरिता माझ्याकडे बघ. तुझा देवावर विश्वास हा ना? होय ना? मग हे तू तसाच ठेव. तू बघता त्याला सगळं दिसतं. किती तू आपल्या काय होऊ देत. आता गप्र डोक्यातून सगळं काढून टाक. नाथा माका दे ना, मी करतोय. दे ना. बाजूक राहू रे, लागत तुका. त्या मुख्य जीवाचे शाप नको लागू दे रे बाबा. नाथा कलम आणू लावूक. अण्णाने मारल्याने ना. हा पांडू राजा गप रव रे. माई आता सोन्याचा मांजर देऊचा लागत ना. होय ना? माका माहिता. तू काय एकदा सांगितलेला कळणार ना. घबराव. नाथा ह्या जा काय झाला ना त्या सगळा रघुभाऊजींका सांग. त्यांका म्हणावं हेतून आमका सगळ्यांका सांभाळून घे रे बाबा. होय माई. पांडू आता हैसर काय करू नको. हा 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 बाहेर येऊ नको. हा हैसर झोप पडन राहू. बाहेर येऊ नको. हा बोला नको. झोपून राहू. हा येऊ नको बाहेर. हा अण्णा काय झालंय? अण्णा काय झालंय? अण्णा आल्यापासून बघतोय एक शब्दही बोला नाहीस. नुसता बाटल्यावर बाटल्या संपवतेस. काही अडचण आहे का? घरात काही झालंय का? हे निल्या 2 बाटल्या आणून ठेव समोर. एवढ्यानं भागेल का आणि 4 सांगू आणायला? अण्णा काय होतंय? काय चाललंय मला तरी सांग. अरे मी नुसता वकील नाही तुझा मित्र आहे, भाऊ आहे तुझा. अरे अण्णा तुला असं काळजीत बसलेलं बघितलं की काळीच तुटतले का?
काय झालंय? काय नाही झाला येतो. या रघुशेठ, बसा. आज सकाळपासून तुमचं दर्शनच नाही गावात. सगळे लोक नारळ लिंबू घेऊन शोधत फिरतात तुम्हाला. या काहीतरी तुझा काय ना. कुठं होतास तू दिवसभर? अरे सकाळी तालुक्यात गेले, तू आत्ता येलय. म्हटलंय जरा सगळं ताण उतरायचो. ए निल्या, रघु काका, काय रे? अहो घराकडे 10 वेळा शोधून दिलं, अक्को गाव शोधलं, पण तुम्ही खैसरच दिसांग ना. म्हणा ना खैसर दिलंय. काय काम? आता माईनी पाठवलेला काहीतरी उपाय करू हवे होतो ना. कसलो उपाय? त्या मांजरीला मारला होतास ना, ती मेली. काय सांगतच ना आता. अरे अण्णा काय केलंस या? मांजर मारणा बरा नसता, काशिक जावचा लागात. तुम्ही काहीतरी उपाय सांगशात तर. निक अण्णा, निक. काय नाही वयत. माणसं मारली तर मांजराचं काय घेऊन बसला? कोण माझा काय वाकडा करणार? हे दडान बसलं. ए